आपल्या घरातीलच काही वस्तूंचा वापर करून खत तयार करून जर तुम्ही जास्वंदच्या झाडाला दिलेत तर जास्वंदच्या झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्च होईलच, पण त्याचबरोबर आपल्या झाडांची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची हिरवीगार तजेलदार होतील। फुलांचा आकार मोठा होऊन रंग देखील गडद होण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होणार आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस.पी. गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण जास्वंदच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। जास्वंदच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची हे पाहणार आहोतच, पण त्याचबरोबर या झाडाला लागणारा सूर्यप्रकाश, पाणी या सगळ्या विषयीची माहिती देखील पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। जास्वंदचे झाड हे एक हेवी फीडर प्लांट आहे, त्यामुळे याच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी याला वेळोवेळी अदलून बदलून खते ही द्यावीच लागतात। मात्र त्याचबरोबर झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात। त्यामध्ये करायचे काम म्हणजे झाडाची ही छाटणी करावी। छाटणी केल्यामुळे झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात, नवीन फांद्या तयार होतात आणि झाडावरती जी पण फुले लागतात ती या नवीन फांदीवरतीच ही जास्त प्रमाणामध्ये ही लागत असतात। त्यानंतर झाडावरती जी उमललेली फुले आहेत ती सुकेपर्यंत झाडावरती तशीच न ठेवता ती देखील ही काढून टाकावी, कारण जर आपण ही फुले काढली नाहीत तर त्या ठिकाणी बी तयार होण्याची प्रक्रिया ही चालू होते आणि झाडाची जी सर्व एनर्जी आहे ती बी तयार करण्यामध्येच ही खर्च होते आणि आपल्या झाडावरती फुले ही जास्ती लागणार नाहीत आणि लागली तरी कमी प्रमाणामध्ये आणि छोट्या आकाराची ही येत असतात। आता आपण जास्वंदच्या झाडावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी झाडाच्या चांगल्या वाढीसाठी ज्या खतांचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ते म्हणजे ही केळीच्या सालीचे हे तुकडे आहेत। झाडांना फुले येण्यासाठी केळीच्या साली ह्या अतिशय फायदेशीर अशा आहेत, कारण फुले येण्यासाठी आवश्यक असणारे जे घटक आहेत जसे की पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते केळीच्या सालीमध्ये हे मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे याचा वापर जर तुम्ही खत म्हणून केलात तर झाडावरती भरपूर अशी ही फुले लागतात। केळीच्या सालीसोबत आपण अजून एका वस्तूचा वापर करणार आहोतच, पण झाडाला या भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे तितकेच आवश्यक असते। जास्वंदच्या झाडाला जर भरपूर ऊन मिळाले नाही तर झाडाची वाढ होते, मात्र झाडावरती फुले ही लागत नाहीत। त्यामुळे भरपूर फुलांसाठी हे झाड लावलेली जी कुंडी आहे ती नेहमी अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी झाडाला दिवसभर कमीत कमी 4 ते 5 तास एवढे तरी हे ऊन मिळेल। भरपूर ऊन मिळाल्यामुळे झाडाची वाढ चांगली होते, झाडावरती भरपूर कळ्या फुले ही लागतातच, पण त्याचबरोबर झाडावरती कीड देखील ही लवकर सहसा ही लागत नाही। त्यामुळे सूर्यप्रकाश मिळणे देखील तितकेच महत्त्वाचे असते। आता आपण जास्वंदच्या झाडाला खत म्हणून ज्या दुसऱ्या वस्तूचा वापर करणार आहोत ती म्हणजे ही आपल्या घरातील ही ताजी चहा पावडर आहे। चहा पावडरमध्ये नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्याचबरोबर चहा पावडर ही कुंडीतील माती ही ॲसिडयुक्त करण्याची ही काम करते आणि झाडांना भरपूर फुले येण्यासाठी ही ॲसिडयुक्तच मातीची ही आवश्यकता असते। मात्र जेव्हा तुम्ही ताज्या चहा पावडरचा वापर करता तेव्हा ही प्रमाणशीर करणे हे आवश्यक आहे। जर तुम्ही वापरलेली चहा पावडर वापरणार असाल तर तिचा तुम्ही थोडा जास्ती वापर करू शकता। आता हे खत तयार करण्यासाठी मी 1 लिटर हे साधे पाणी घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये ही जी ताजी चहा पावडर आहे ती फक्त अर्धा चमचा आणि जे केळीच्या सालीचे तुकडे आहेत ते 1 ते 1.5 मुठी या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला 2 दिवस हे असे झाकून ठेवायचे आहे। 2 दिवसानंतर तुम्हाला अशा प्रकारे हे जे खत आहे ते तयार झालेले दिसून येईल। आता हे तयार झालेले जे खत आहे ते व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि हलवल्यानंतर ते एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या साहाय्याने हे गाळून घ्यायचे। हे तयार झालेले जे खत आहे त्याचा तुम्ही झाडावरती स्प्रे देखील हा करू शकता। स्प्रे केल्यामुळे झाडावरची जी पाने आहेत ती हिरवीगार मोठ्या आकाराची होण्यासाठी याचा चांगला असा हा फायदा होतो। आता हे गाळल्यानंतर देखील आपल्याला झाडावरती तसाच वापर करायचा नाहीये।
गाळून घेतलेल्या ह्या ज्या साली आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाणी ओतून अजून एकदा त्याचा खत म्हणून वापर करू शकता। या गाळलेल्या पाण्यामध्ये अजून 1 ते 1.5 पट साधे पाणी मिक्स करून नंतर आपण या खताचा वापर हा झाडाला करणार आहोत। आता हे झाडाला किती प्रमाणामध्ये द्यायचे तर एका झाडासाठी आपल्याला महिन्यातून एकदा 10 ते 12 इंचाच्या कुंडीसाठी 1 ते 1.5 मग या प्रमाणामध्ये द्यायचे आहे। खत देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील माती ही थोडी हलवून मोकळी करायची, म्हणजे आपण दिलेले जे खत आहे ते मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।